नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. मराठा रॅलीने दुमदुमला. सातारा. मराठा समाज बांधव पुन्हा रस्त्यावर. कास पठारावरील पार्किंग आणि गाईड शुल्क होणार बंद. बळीराजांच्या कष्टाचा माल कचऱ्यात. भाजी विक्रेत्यांचे दर फलक निश्चित करण्याची मागणी. राहुल गांधी यांच्यावर हल्ल्याचा सांगलीत निषेध. काँग्रेसकडून हल्लेखोरांच्या पुतळ्याचे केले दहन. कळंबे गावचा सुपुत्र शहीद जवान शशिकांत शिवतरे यांचा 18वा स्मृतिदिन साजरा. रस्त्यावरील पाण्यामुळे चालणे झाले मुश्किल. पदचाऱ्यांसह वाहनधारकांचीही कसरत. आणि महाबळेश्वरच्या पठारावर चवेलीच्या फुलांचा फुलोत्सव सुरू. बातमीपत्र सविस्तर. मराठा क्रांतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या कानात आवाज घुमवण्यासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान मुंबई येथील मोर्चाच्या जागृतीसाठी सकल मराठा समाजाने सायंकाळी साताऱ्यातून भव्य रॅली काढली आणि सातारा अक्षरशः दुमदुमून गेला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे महामोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातून तब्बल 8 ते 10 लाख मराठा बांधव मोर्चासाठी जाणार आहेत. त्याच्या तयारीने गावोगावी शहरातील गल्लोगल्ली मराठा क्रांतीचे वातावरण झाले आहे. सर्वत्र बॅनर्स झळकू लागले आहेत. पंचायत समित्या, ग्रामपंचायतमध्ये मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे ठराव घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरात मोर्चाविषयी जागृती करण्यासाठी रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान सातारा शहरात सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. येथील शाहू क्रीडा संकुलन येथून रॅलीला प्रारंभ झाला. ती पोवई नाका येथे आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा युवा भगिनींनी पुष्पहार घातला. तेथून राजपथवरून राजवाडा मार्गे पुन्हा मोती चौकातून कर्मवीर पथमार्गे पोवई नाका पुढे शाहू क्रीडा संकुलन येथे जाऊन विसर्जित झाली. या प्रसंगी जय शिवाजी, जय भवानी, एक मराठा, लाख मराठा घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले. रॅली पाहण्यासाठी शहरवासियांनी देखील तेवढीच गर्दी केली होती. मराठा मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा, लाख मराठा. सह्यगिरी जय गीत गातो, कीर्ती डंका चौघडा. महाराष्ट्र हारीत जाणतो, कीर्ती डंका चौघडा. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. शिवरायांचा माझा वाघ मराठा, मर्द मर्द मावळा, राठ राठ मराठा. अन्यायाला उभा उभा गाडतो, पोलादी मनगटी हा मराठा मराठा. माती काळी मळवट भाळी, उभा ठाकवा लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. ध्वज भगव्याची शान शान मराठा, संस्कारांचे वाण वाण मराठा मराठा. संघर्षाची आण आण घेतसे, संयमाचा मान मान मराठा मराठा. आया बहिणी रणात रागिणी, वज्रचुड्याची झुंज मराठा. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा.
पठारावर फुलांचा हंगाम सुरू होणार असून यापूर्वी कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांकडून पार्किंग, गाईड, फोटो काढण्यासाठी पैसे घेतले जात होते. हे शुल्क बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. कास पठारावरील ग्रामस्थांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये कास पठारावर कार्यकारी महासमितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये आटाळी, लासानी, पाटेघर, कास, कुसुंबी, मुरा अशा 6 गावातील 18 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक गावातून 2 पुरुष आणि 1 महिला असे सदस्य निवडण्यात आले. अध्यक्षांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. यामध्ये पाटेघर येथील विमल शिंगरे यांची निवड करण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून मात्र प्रवेश शुल्क म्हणून 100 रुपये आकारले जाणार आहेत अशी माहिती उपवन संरक्षक AM अंजनकर यांनी दिली. दरम्यान आता कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांकडून पार्किंग, गाईड, फोटो काढण्यासाठी पैसे घेतले जात होते ते शुल्क घेण्यास बंद होणार आहे. या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजारात मागणी असून देखील काही भाजी विक्रेत्यांच्या मनमानी दरामुळे शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. त्यामुळे योग्य भाव न मिळाल्याने अथवा दरात तफावत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील कचराकुंडीत भाज्यांची पोती टाकलेली आढळली आहेत. शेतकरी भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांना देतात. श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्यांना मोठी मागणी असल्याने भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे दर वाढविले आहेत. ही वाढ आणि होलसेल विक्रीतील दरात मोठा फरक आहे. काही भाजीपाल्यांचे दर आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकही भाज्या काटकसरीने घेत आहेत. त्यामुळे आवक असूनही विक्रेत्यांनी वाढवलेल्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 4-5 महिने कष्ट करून हातात आलेल्या भाजीमध्ये शेतकऱ्यांना 5-10 रुपये मिळतात, तर विक्रेत्यांना 5-10 मिनिटात या मालाचे 5-10 रुपये मिळतात. यामुळे ग्राहक व शेतकरी यांच्यामधील विक्रेत्यांचे भाजीपाल्याचे दर हे निश्चित केले तर 4 पैसे शेतकऱ्यांना मिळतील व ग्राहकांनाही भाजीपाल्यांचे दर परवडतील असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान सातार बाजार समितीमध्ये नव्याने अडत बांधण्यात आलेल्या शेडमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी कट्टे नसल्याने पावसाचे पाणी आणि चिखलात भाजीपाला पडलेला असतो. या चिखल पाण्यामुळे भाजीपाला खराब होत असल्याची तक्रार शेतकरी वर्ग करत आहे. तसेच होलसेल आणि किरकोळ विक्रीत मोठी तफावत असल्याने भाजी विक्रेत्यांचे दर फलक निश्चित करावे अशी मागणी देखील ग्राहकांमधून येत आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सांगलीतील काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला. तसेच यावेळी हल्लेखोरांच्या पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी कारवाईची जोरदार मागणीही केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्ह्यात आणि युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांच्या पुतळ्याचे दहन करीत कारवाईची जोरदार मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष खोत आणि युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा आणि भाजपाचा जाहीर निषेध केला. यावेळी काँग्रेस भवनासमोर आंदोलकांनी भाजपाच्या हल्लेखोरांचा निषेध केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय राहुल गांधींच्यावर गुजरातमध्ये भ्याड हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आज जिल्हा काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. या भ्याडपणाचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. महात्मा गांधींचा ज्या भावनेने खून केला त्याचबरोबर इंदिरा गांधीचा सुद्धा या ठिकाणी खून झाला. राजीव गांधीचा सुद्धा या ठिकाणी खून झाला. गांधी घराणं या देशातला संपविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी घात घातलेला आहे. आणि म्हणूनच राहुल गांधीवर आज जीवघेणा हल्ला या भाजपच्या सरकारने या ठिकाणी केलेला आहे. या देशातील गांधी घराणं संपविल्याशिवाय या भाजपला या ठिकाणी राज्य करता येणार नाही, यांना कोण विचारणार नाही. म्हणून गांधी घराणं संपवायचं दुष्ट काम या भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये चालू आहे मित्रांनो. आणि म्हणून याचा जाहीरपणे आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं, सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतोय. आणि म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरले आणि म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करतोय. या पुढच्या काळामध्ये जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी
गांधी घराण्यातल्या कुठल्याही माणसाला, काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने धाडाला करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. कळंबे गावचा सुपुत्र शहीद जवान शशिकांत शिवथारे याचा 18वा स्मृती दिन कळंबे येथे साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर देखील उपस्थित होते. कळंबे तालुका वाई गावचा कारगिल शहीद जवान शशिकांत शिवथरे 1999 साली भारत पाकिस्तानच्या कारगिल युद्धात 4 अतिरेक्यांना ठार करून शहीद झाला होता. त्यावेळी राष्ट्रपतींतर्फे दिला जाणारा सेना मेडल शौर्य पुरस्कार कुटुंबियांना मिळाला आहे. अशा शूरवीरांचा 18वा स्मृती दिन कळंबे येथे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून वाई गट शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे तसेच किसनविल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे आणि सुरेश पवार यांच्या वतीने स्मृतीस्तंभाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कमलाकर म्हेत्रे म्हणाले, शशिकांत शिवथरे यांनी केलेला पराक्रम गावाला मोठे करून गेला. क्षणोक्षणी त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असा शशिकांत प्रत्येकाच्या घरात जन्माला यावा अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे यांच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. शशिकांत शिवथरे अमर रहे या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. या दिवशी शशिकांत शिवथरे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कळंबे यांच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील एका शाळेला शैक्षणिक साहित्य भेट देण्यात येते. कार्यक्रमास हनुमंतराव गायकवाड, सुनील शिवथरे, विजय शिवथरे, गजानन गायकवाड, दीपक वाघमारे, राजेंद्र दगडे, तालुक्यातील शिक्षक वर्ग, गावातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शहीद जवान शशिकांत शिवथरे यांच्या स्मृती दिनानिमित्त कळंबे गावामध्ये हा जो उपक्रम बघितल्यानंतर मला एक अभिमानास्पद कळंबे गाव ही एवढं, कारण की बरेच गावातनी शहीद जवान झालेले आपण बघतो किंवा ऐकतो, परत त्याच्यानंतर तेवढा दिवस निघून गेल्यानंतर कुणीही माग आठवण ठेवत नाही. पण एक कळंबे गाव एक असा आदर्श घेऊन अजून आहे एकी सर्वांची, की अजून सुद्धा शशिकांत शिवथरेंच्या स्मृती दिनानिमित्त सर्व गाव एकत्र येऊन शाळा आणि सर्व गाव श्रद्धांजलीसाठी स्मृती दिना दिवशी त्या वेळेत सर्व हजर राहतात. एखादा आपला वैयक्तिक कार्यक्रम असल्याने आपल्या घरातलाच आपला कुटुंबातला अजून सुद्धा त्यांनी गेले 18-19 वर्ष झाली, 18 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा त्यांनी अजून जे राखून ठेवले असं सर्व गावातील बाकी इतर शहीद कोण होत असतील त्या गावातल्यांनी सुद्धा असंच स्मरण ठेवावं. आणि मला एक असं वैयक्तिक असं वाटतं की शासनातर्फे एखादा तरी म्हणजे त्या एरियातल्या पोलीस स्टेशनमधील प्रतिनिधी इथं ह्या टायमिंगला हजर असावा असं एवढंच मला वाटतं. श्री शांताराम बबन मासाळ, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा राऊतवाडी. आज या ठिकाणी 5 ऑगस्ट 2017 हा दिवस आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 5 ऑगस्ट 1999 साली या गावचे थोर सुपुत्र श्री शशिकांत आबासाहेब शिवथरे कारगिलमध्ये आपल्या देशासाठी शहीद झाले आणि गेले 18 वर्ष सलग शिवथरे कुटुंबीय हा जो कार्यक्रम राबवतोय तो अतिशय स्तुत्य असून वीर जवान तसेच आपल्या देशासाठी अभिमानाचा हा दिवस संपूर्ण गावात हा देशाची सेवा म्हणून हा गौरवण्यात येत आहे. आजचा दिवस या कुटुंबियासाठी अतिशय महत्त्वाचा असून त्यांच्या स्मृती या दिवशी जागत असतात. त्यांनी केलेले देशासाठी शौर्य, त्यांचं बलिदान नेहमीच या गावाला एक स्फूर्तिदायक अशा स्वरूपाचं आहे. या थोर देशसेवकाला संपूर्ण देशाच्या वतीनं तसेच वाई तालुका शिक्षकांच्या वतीनं मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
पोवई नाका येथे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पदचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्यास कसरत करावी लागत आहे. तसेच पदचाऱ्यांच्या वर्दळीमुळे वाहनधारकांना देखील इथे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कधी कधी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. पोवई नाका येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील संरक्षण भिंती शेजारी साचून राहिलेल्या पाण्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना वाहनांच्या वर्दळीत चालण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. पण एकदा ही कसरत जीवावर बेतण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस यंत्रणेचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. महाबळेश्वरमध्ये सध्या चवेलीच्या फुलांचा फुलोत्सव सुरू झाला असून सारे महाबळेश्वर पठारच या फुलांनी सजलेली शालच पांघरून बसल्यासारखे भासत आहे. येथील पावसाळी हंगामात सतत 1-2 महिने पडणाऱ्या पावसानंतर पावसाळी वातावरणात चवेलीची ही वैशिष्ट्यपूर्ण फुले मोठ्या प्रमाणात फुलल्याचे दिसते. साधारणपणे महिनाभर याचा बहर असतो. कर्दळीच्या जातीची ही वनस्पती असून तिला चवेली नावाने ओळखले जाते. जुलै महिन्याच्या अखेरीस ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत या वनस्पतीला फुले येतात. ती बहरतात. त्यावेळी भागातील पठारांच्या पठारे पांढरी शुभ्र झाल्याने त्यावेळेचे दृश्य अत्यंत मनमोहक असते. महाबळेश्वर पाचगणी पठारावर विविध पर्यटन स्थळी ती फुलल्याचे आपल्याला सहजरित्या दिसते. प्रसिद्ध केट्स पॉइंटचे पठार ते अवकाळी, भोसेखिंड, भिलारचे पठार हा सुमारे 3-4 किलोमीटरचा पट्टा यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अनेक जुन्या लेखकांच्या महाबळेश्वर मार्गदर्शिकांमध्ये त्याचा असा उल्लेख असल्याचे पाहायला मिळत असते. दरम्यान महाबळेश्वर परिसरात पावसाळी मोसमात मुसळधार पाऊस व पावसाळी वातावरण यामुळे केळीचे व कर्दळीचे खुंट येथे फारच कमी प्रमाणात या भागात पाहावयास मिळतात. त्यामुळे विविध पूजांच्या सजावटीसाठी चवेलीचे खुंट व त्याची झुपकेदार पांढरी फुले कर्दळीच्या ऐवजी येथील स्थानिक लोक वापरताना दिसतात. आता पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या बातम्या. जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाची 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र मिशन 1 मिलियन फुटबॉल क्रांती होणार आहे. अवघा महाराष्ट्र आनंदाचं क्रीडांगण बनेल असा विश्वास शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. श्री तावडे यावेळी म्हणाले, सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 अशी आमदार चषक फुटबॉल स्पर्धा पुढल्या आठवड्यात विधिमंडळाच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मिशन 1 मिलियन साध्य करताना 30,000हून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचं वाटप करण्यात आलं आहे. राज्यात 8 सप्टेंबर 2017 रोजी 10 लाख मुलं-मुली शाळांमधून फुटबॉल खेळणार आहेत. मिशन 1 मिलियन 10 लाख विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळला पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या क्रीडा खात्याच्या मार्फत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनला बरोबर घेऊन एक फुटबॉलसाठीचा अभिनव योजना या काळात बनवलेली आहे. चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत नव्या पिढीच्या नाविन्यपूर्ण कल्पना, सूचना यांचा उपयोग शासनाची ध्येय धोरणं, दिशा ठरवण्यासाठी तसंच अधिक कार्यक्षमतेनं सुशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सीएम फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी त्यांनी आज वर्षा या निवासस्थानी संवाद साधला. यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं अधिक वाहतुकीचं नियोजन केलं आहे. आगारनिहाय स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागात 7 आणि 8 ऑगस्टला जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटीला वर्षातील सर्वाधिक प्रवासी रक्षाबंधनाच्या दिवशी प्राप्त होत असतात. जास्तीत जास्त आणि सुरक्षित प्रवासी वाहतूक करून अधिक उत्पन्न मिळवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं यावर्षी ठेवलं आहे. महाराष्ट्र शासनानं 5 वर्ष मुदतीचे 1,000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीला काढले आहेत. शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून ही विक्री करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जयराज साळगावकर आणि अमित चॅटर्जी लिखित कम्युनिकेशन अँड सिव्हिलायझेशन या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक मीडिया आणि कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही लेखकांचं अभिनंदन केलं. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी.
मराठा रॅलीने दुमदुमला सातारा. मराठा समाज बांधव पुन्हा रस्त्यावर. कास पठारावरील पार्किंग आणि गाईड शुल्क होणार बंद. बळीराजांच्या कष्टाचा माल कचऱ्यात. भाजी विक्रेत्यांचे दर फलक निश्चित करण्याची मागणी. राहुल गांधी यांच्यावर हल्ल्याचा सांगलीत निषेध. काँग्रेसकडून हल्लेखोरांच्या पुतळ्याचे केले दहन. कळंबे गावचा सुपुत्र शहीद जवान शशिकांत शिवतरे यांचा 18वा स्मृतिदिन साजरा. रस्त्यावरील पाण्यामुळे चालणे झाले मुश्किल. पदचाऱ्यांसह वाहनधारकांचीही कसरत. आणि महाबळेश्वरच्या पठारावर चवेलीच्या फुलांचा फुलोत्सव सुरू. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.